म्हणजे गोव्यामधील म्हणजे गोमंतकामधील उपाध्ये यांचं घर, अर्थात काल जशा आमच्या अवंतिकाताई संघ परिवारातल्या होत्या तशाच आमच्या आजच्या ज्या कीर्तनकार आहेत, आज आणि उद्या आपण ऐकणार आहेत, अतिशय सुंदर असं कीर्तन आपण ऐकतो आहोत। कुमारी नेहाताई उपाध्ये या BA BEd झालेल्या आहेत। कालच्या संस्कृत विषयातल्या होत्या, MA झालेल्या। आमच्या नेहाताई इंग्रजी विषय घेऊन BA BEd झालेल्या आहेत आणि MA पण त्यांचं चालू आहे। वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी कीर्तनाला सुरुवात केलेली आहे। अतिशय असं सुसंस्कृत असं घर या उपाध्ये नेहाताईंना आपल्याला लाभलेलं, उपाध्यांचं घर लाभलेलं आहे। आणि नारद मंदिर पुणे सकाळ फाउंडेशन संचलित कीर्तन विद्यालयात कीर्तन परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। दूरदर्शन, आकाशवाणी, गोमंतक TV यावरून देखील त्यांच्या कीर्तनं झालेले आहेत। त्यांच्या मुलाखती कीर्तन या विषयावरती झालेल्या आहेत। आकाशवाणीच्या युवावाणी कार्यक्रमातून देखील त्यांनी कीर्तनांचं सादरीकरण केलेलं आहे। आकाशवाणी त्याचप्रमाणे एक आस अंतरीची या चित्रपटातून त्यांची मुख्य भूमिका त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर संभवामी युगे युगे हे कृष्णाची भूमिका त्यांनी केलेली, 100 प्रयोग त्याचे झालेले आहेत। पनवेल, कोल्हापूर, म्हापसा, कुडचडे असे या गावांमध्ये हातखंड आहे। पंडित शौनक अभिषेकी, अभिषेक काळे, मुग्धा वैशंपायन, अमोल बावडेकर, श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी, शमिका भिडे, निहिरा जोशी अशा दिग्गजांच्या कार्यक्रमांमध्ये निवेदनाचं काम आजपर्यंत आमच्या नेहाताईंनी केलेलं आहे। त्याचबरोबर कृष्णम वंदे जगद्गुरु या महानाट्याचे लेखन त्यांनी केलेलं आहे। डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार विद्यालयासाठी त्यांनी ही नाट्यसंहिता लिहिलेली आहे, नाटक लिहिलेलं आहे। वर्तमानपत्रातून अनेक ललित लेख, कविता त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। आणखीन काही बरंच काही आहे, अनेक पारितोषिके त्यांनी मिळवलेले आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं मोनीराजाच्या प्रांगणामध्ये आज त्या इथं आलेल्या आहेत कीर्तनासाठी, हे आमच्या दृष्टीने आम्हाला मिळालं एक मोठं पारितोषिक आहे। संतपूजन आज करणार आहेत अश्विनीताई मनीष आवटी।